नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारच्या कोंडीच्या प्रयत्नात आहेत, तर विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी सरकारची सुद्धा जय्यत तयारी असल्याचं बोललं जातं। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये केलेल्या भाषणाच्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे। भारतीय संविधानाची अमृत महोत्सवी वाटचाल या पुस्तकाचं आज प्रकाशन होणार आहे। राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा पार पडला। ठाणे महानगरपालिकेसमोर भटक्या कुत्र्यांच्या टोळीचा वावर पाहायला मिळतोय। कुत्रे चावा घेत असल्याच्या तक्रारी सुद्धा वाढल्यात। रस्त्यावर फिरणाऱ्या बेवारस लहान मुलांना याचा त्रास सहन करावा लागतोय, तर पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ठाणेकर सध्या करत आहेत। नाशिकच्या मनमाडमध्ये उमेदवारच स्ट्रॉंग रूम भोवती कडक पहारा देताना दिसतोय। अनेक उमेदवार स्वतः सुरक्षा तपासण्यासाठी स्ट्रॉंग रूम बाहेरच रात्र जागून काढतात। ठाकरे गटाचे उमेदवार शैलेश सोनवणे इथेच मुक्काम ठोकून बसले। मध्य प्रदेशातील सिवनी इथं प्रशिक्षणार्थी विमान क्रॅश झालंय। विजेच्या तारांना धडकून विमान खाली कोसळलं। या अपघातामध्ये पायलट जखमी झाला असून 90 गावांचा वीज पुरवठा खंडित झाला। गोव्याच्या अरपोरा परिसरामध्ये पबमध्ये झालेल्या आगीमध्ये व्यक्तींची ओळख पटलेली आहे। या दुर्घटनेमध्ये जवळपास 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। यातील 5 मृतांपैकी 4 दिल्लीचे असून 1 कर्नाटकचा असल्याची माहिती आहे। जपानमध्ये आओमोरी प्रांताजवळ 7.6 तीव्रतेचा भूकंप झालेला आहे। देशाच्या हवामानशास्त्र एजन्सीनं आओमोरी, इवाते आणि होक्काइडो प्रांतासाठी त्सुनामीचा सुद्धा इशारा जारी केलेला आहे आणि आओमारीमध्ये त्सुनामीची लहान लाट यायला सुद्धा सुरुवात झाली। लोकसभेमध्ये प्रलंबित असलेल्या निवडणुका सुधारणांवर 2 दिवसांची महत्त्वाची चर्चा सुरू होणार आहे। विरोधी पक्षनेते राहुल गांधी या चर्चेची सुरुवात करतील। याला प्रतिसाद म्हणून सत्ताधारी भाजपनं आपला वरिष्ठ नेत्यांची एक टीम सुद्धा तैनात केलेली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा या मुद्द्यावरती एक मजबूत गट तयार केलेला आहे, ज्यामध्ये राहुल गांधी यांचा समावेश आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोला पाणी जर मेक्सिकोनं दीर्घकाळ चाललेल्या करारानुसार अमेरिकेला देणं असलेलं पाणी जर सोडलं नाही, तर वॉशिंग्टन त्यावर 5% अतिरिक्त कर लादेल, कारण हा वाद टेक्सासच्या शेतीला हानी पोहोचवतोय, असा इशारा ट्रम्प यांनी मेक्सिकोला दिला। आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा T20चा थरार रंगणार आहे। या मालिकेतील पहिला सामना हा कटकमधील बारामती स्टेडियममध्ये होणार आहे। कटकमधील बारामती स्टेडियममध्ये 3.5 वर्षांनंतर T20 सामन्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे।